तसं ही वानरं होती, ही अशी पंक्तीला कधी बसलेली नव्हती, त्यांना झाडा झुडपावर राहून खायची सवय होती. इतके सगळे पदार्थ आले, कोणी काय चाकतंय कोणी काय चाकतंय. एकाने काय केलं, ते भोकराचं लोणचं उचललं आणि ते असं दाबून पाहिलं. दाबल्याबरोबर ते त्यातलं बी वरती उडालं. त्याने पण उडी मारली, वरच्या वर कॅच केली. त्याची भावकी जागी झाली. म्हणले यालाच एकट्याला माहितीये कसं जेवायचं. त्याला म्हणलं तू काय उचललं होतं. म्हणलं हेच ते तर माझ्या ताटात आहे. मग तू किती उंच उडी मारली. तुझ्यापेक्षा जास्त उडी आपली जाती पठ्ठ्याची, घाबरायचं आहे का. इकडच्याने पाहिलं तो अगदी तुमच्या मंडपाच्या टोकापर्यंत गेला. इकडचा म्हणला मंडप फाडूनच वर जातो मी आता. जी सुरुवात झाली या तिघांपासून ना, अख्ख्या मंडपाचा चुथाडा झाला बुवा. इतकं सुंदर जेवण होतं, पण जेवायचं कसं हे माहित नव्हतं. आणि रामप्रभू डोक्याला हात लावून बसल्यानंतर हनुमंतराय तिथे आले. ते म्हणले असं करावं, आता मी पुन्हा 8वा अवतार घेईल आणि तुम्ही सुद्धा आज वानर आहात. माझ्या 8व्या अवतारामध्ये तुम्ही सगळे गोपाळ असाल. माझी या अवतारातली तुम्हाला भोजन देण्याची जी इच्छा पूर्ण राहिलेली आहे ना, ती 8व्या अवतारात मी पूर्ण करणार आहे.